नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा संपूर्ण डायग्राम काढून दाखवणार आहे। यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे, तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मी तुम्हाला 36 साईजचे डायग्राम काढून दाखवणार आहे। हे माप मी एक्झाम्पलसाठी घेतलेले आहे, यावरून तुम्हाला कोणतेही माप काढता येणार आहे। 36चा चौथा घ्यायचा आहे आपल्याला 9 इंच आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 11 इंच मी घेतलेले आहे। 36 साईडसाठी उंची घेणार आहे मी समोरची 15 इंच। मागचा आपला भाग 14 इंच आहे, तर आपल्याला समोरचा 1 इंच वाढून घ्यायचा आहे, कारण की क्रॉस पट्टीमध्ये दोन्हीकडून जाणार आहे आणि वरती सुद्धा शिलाईमध्ये जाणार आहे, म्हणजे समोरचा भाग आपल्याला 1 इंच शिल्लक घ्यायचा आहे। तर मी 15 घेतलेला आहे। आता मी एक बॉक्स तयार करून घेते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ड्राफ्टिंग सांगितलेली आहे। आता मी जे शिलाई मार्जिन ठेवली होती मी तुम्हाला ते ड्रॉ करून दाखवते, म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की ही शिलाई मार्जिन आहे। आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.5 इंचाचा आणि शोल्डर घ्यायचं आहे 3 इंचाचं, म्हणजे सुरुवातीला टेप ठेवला तर आपल्याला 5.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे। ही 36 साईज आहे, तर 36 साईजसाठी सुरुवातीपासून 5.5 इंचावर आपल्याला माप टाकावे लागते। 2.5 इंचाचा गळा होईल आणि 3 इंचाचे शोल्डर होईल। आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 6 इंच। पुढच्या भागात मी किती साईजला मुंडा किती घ्यायचा आहे याचा चार्ट देणार आहे। मुंड्याचा आता आपण बॉक्स तयार करून घेऊयात। आता गळा समोरचा आपला आहे 5.5 इंच, तर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे, जेणेकरून दोन्हीमध्ये शिलाई जाईल, तर आपला गळा कमी पडायला नको। गळ्याची मार्किंग मी 6 इंचावर करून घेते। आता आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि वरच्यापेक्षा खालचा गळा 1/2 इंच आपल्याला रुंदीला जास्त घ्यायचा आहे, जेणेकरून गळ्याचा आकार व्यवस्थित येईल आणि आपला गळा समोरही मागची बाजू येणार नाही। आता समजा आपला मागचा गळा 7 असला, कमी असला, तर आपल्याला समोर गळ्यामध्ये आणि शोल्डरमध्ये काहीच बदल करायचा नाही। गळा जर 7पेक्षा लांब असला तर आपल्याला शोल्डर आणि मुंडा 1/2 इंच कमी घ्यायचा आहे। तर आपला मागचा गळा हा 7 आहे, त्यामुळे मी शोल्डर आणि मुंड्यामध्ये काहीच बदल करणार नाही। मागचा गळा जर जास्त लांब असला, जास्त डीप असला, तर शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा आहे याचा मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघितला नसेल तर लिंक मी वरी देते, तो जाऊन बघा। आता बघा, आपला समोरचा मुंडा काढायचा आहे, तर आपल्याला 1/2 इंच मुंडा आतमध्ये घ्यायचा आहे आणि जी वरची आणि खालची मुंड्याची 6 इंच आहे त्याचा मध्याचा पॉईंटसुद्धा मी मधात दिलेला आहे। आता आपल्याला तिरकस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, 1/2 इंच आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे। आता जिथून आपण 1/2 इंच आतमध्ये घेतली तिथून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे। हे समोरच्यासाठी आहे, मागच्या साईडसाठी आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे। आता आपला मुंडा 6 इंच उंचीला होता, तर त्याचा मध्य आपण काढलेला आहे 3 इंचावर। आता 1 इंचावर जी आपण मार्किंग केलेली होती तिथे आपण मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत। हा आपला समोरचा मुंडा झाला। मागच्या मुंड्यासाठी आपल्याला जिथे आपण मध्य काढलेलं आहे तिथं 1/2 इंच बाहेर घ्यायचं आहे, थोडंसं 1/2 इंच बाहेर घ्यायचं आहे। 1.5 इंचावर जी मार्किंग केलेली होती तिथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल। आता ही जी आपली शिलाई मार्जिन आहे तिथून आपल्याला 1/2 इंच खाली घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मुंड्यामध्ये चोळ येणार नाही, चुन्या पडणार नाहीत, मुंडा आपला व्यवस्थित बसेल। मी तुम्हाला खूप बारकाईने सांगत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे। क्रॉसपट्टी आपल्याला समोरच्या साईडने 3.5 इंचावर घ्यायची आहे आणि मागच्या साईडला 3 इंचावर घ्यायची आहे। जिथे काच बटन पट्टी आपण लावतो तिथे आपल्याला 3.5 इंचावर घ्यायची आहे आणि मुंड्याच्या खाली 3 इंचावर घ्यायची आहे। आणि क्रॉसपट्टीचा आकार मधात आपल्याला खोलगट द्यायचा आहे। जिथे आपले ब्लाऊजचा टक्स पॉईंट येतो, कटोरीचा टक्स पॉईंट येतो, तिथे आपले कटोरीचा गोल आकार आला पाहिजे। तुम्ही बघून घ्या मी कसा गोलाकार दिलेला आहे। आणि क्रॉसपट्टीच्या मागच्या साईडला 1/2 इंच आपल्याला थोडंसं वरी उचलायचं आहे।
आता आपल्याला कटोरी काढायची आहे, तर मी खाली टेप ठेवणार आहे आणि 5.5 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे. मी 5.5 इंचावर एक मार्किंग केलेली आहे आणि गळ्याच्या साईडला खालून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे. तर बघा आपल्याला 2 पॉईंट मिळालेले आहेत. आता आपली कटोरी ही गोल आकाराची आली पाहिजे. तर बघा माझं हे ब्लाऊज आहे, या ब्लाऊजची कटोरी किती गोल आहे. तर असा आकार येण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक्स सांगणार आहे, तर ते तुम्ही लक्षपूर्वक बघा. तर आपल्याला 2 पॉईंटची लाईन ही सरकी ओढायची नाही, आपल्याला गोल आकार आला पाहिजे. त्यासाठी हा जो समोरचा मुंडा आहे, त्या समोरच्या मुंड्यापासून आपल्याला 3 मार्किंग करायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते. एक मार्किंग आपल्याला 2 इंचावर करायची आहे, एक 2.25 इंचावर करायची आहे आणि एक 2.5 इंचावर करायची आहे. आपल्याला 3 पॉईंट मिळणार आहेत. यामुळे आपल्या कटोरीचा परफेक्ट आकार येणार आहे. आता आपल्याला वरचा पॉईंट घ्यायचा आहे. वरच्या पॉईंटवर पेन्सिल ठेवायची आहे आणि गोल आकार हा कोणत्या पॉईंटमधून जाणार आहे ते बघायचं आहे. तर बघा 3 नंबरचं पॉईंट जे आहे 2 इंचावरचे, मुंड्यापासून 2 इंचावरचे ते आपल्याला मिळालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती गोल आकार आलेला आहे, कटोरीचा आकार व्यवस्थित आलेला आहे. अशा तऱ्हेने तुम्ही कुठल्याही मापाची कटोरी काढली तर तुमच्या कटोरीचा आकार परफेक्ट येणार आणि तुमचं ब्लाऊज कधीच चुकणार नाही. कितीही छोटी साईज असो मोठी साईज असो, कटोरी कशी वाढवायची परफेक्ट मापानुसार त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. तो बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा. मी चार्टसुद्धा दिलेला आहे. तुमचा चांगला रिस्पॉन्स त्या व्हिडिओला मिळालेला आहे, तर मी लिंक वरी देते. तर चला आता कटोरी कशी वाढवायची या साईजची मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे 36 साईजची तुम्हाला सांगणार आहे. तर चला बघूयात. तर आपला डायग्राम किती सुंदर आलेला आहे, किती सुंदर परफेक्ट मुंडा आणि गळा कटोरीचा क्रॉसपट्टीचा आकार आलेला आहे. चला तर आता कटोरी कशी काढायची ते बघूयात. तुमचा वेळ वाया जाऊ नये त्यासाठी मी पहिले एक ड्रॉ केलेली कटोरी, निघालेली कटोरी घेतलेली आहे. त्याला मी जशीच्या तशी ड्रॉ करून घेणार आहे. तर बघू शकता मी तशीच्या तशी ड्रॉ करत आहे. आता कटोरीच्या दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंचाने मार्किंग करायची आहे. तर बघा या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच मी वाढून घेणार आहे. बघा 1.5 इंचावर मी मार्किंग करणार आहे आणि वरतून 1.5 इंच मी मार्किंग करणार आहे. कटोरी काढणे खूप सोपे आहे, त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि आता आपल्या या टोकापासून त्या टोकापर्यंत मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे. तिथून आपल्याला 1.5 इंचावर खाली मार्किंग करायची आहे. 1.5चा फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. मी तुम्हाला लिहूनही देते 1.5 इंच. आणि खालून सुद्धा दोन्ही साईडला आपल्याला टक्स पॉईंट द्यायचे आहे 1.5 इंचावर. 1.5चा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे आणि टक्सची उंची आपल्याला 3 इंचावर द्यायची आहे आणि पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता आपली कटोरी किती व्यवस्थित निघालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.